नमस्कार मित्रांनो, तुमचं स्वागत आहे माझ्या चॅनलवरती. आज आपण पाहणार आहोत आयडेंटिटी. आयडेंटिटी म्हणजे काय? सेल्फ आयडेंटिटी. आयडेंटिटीचे 3 प्रकार असतात. पहिला प्रकार, मी स्वतःबद्दल काय विचार करतो. दुसरा प्रकार, मला काय वाटतं, लोक माझ्याबद्दल काय विचार करतात. आणि तिसरा प्रकार, की ॲक्च्युअली माझ्याबद्दल लोक काय विचार करतात. तर आज मी तुमच्यासोबत डिस्कस करणार आहे सेल्फ आयडेंटिटी. आयडेंटिटीचा पहिला प्रकार, मी स्वतःबद्दल काय विचार करतो. मी स्वतःबद्दल काय विचार करतो हे अत्यंत महत्त्वाचं आहे, कारण त्याच्यातूनच आपली पर्सनॅलिटी घडते किंवा आपले सगळे जे निर्णय आहेत, आपले जे सगळे विचार आहेत, आपले जे सगळे आयुष्यातले सगळे निर्णय, ॲक्शन्स सगळेच्या सगळे या आयडेंटिटीवरती अवलंबून आहे. आता ही आयडेंटिटी कशी बनते? जनरली आपण खूप लहान असतो, आपल्याला काही कळत नसतं. आपल्या बाजूची लोक लेबल्स देतात. फॉर एक्झाम्पल, तू हुशार आहेस, तू मूर्ख आहेस, तुला एखाद्या गोष्टीची आवड आहे, तुला वाचनाची आवड आहे, तुला आंबा आवडतो, तुला चिक्कू आवडतो, तुला सफरचंद आवडतं, तुला फिरायला आवडतं, तुला समुद्रावर जायला आवडतं. आणि ती गोष्ट जेव्हा तो खरी मानायला लागतो आणि त्या पद्धतीने तो सतत निर्णय घ्यायला लागतो. म्हणजे समजा एखाद्याला वाचन त्याने केलं आणि आजूबाजूच्या लोकांनी त्याचं कौतुक करायला लागलं की तुला वाचनाची आवड आहे, आणि तो सतत वाचन करायला लागला आणि त्याला खूप छान वाटायला लागलं आणि लोक कौतुक करत राहिले. त्याला स्वतःला पण वाटायला लागतं की मला वाचनाची आवड आहे, आणि त्याला खरंच वाचनाची जी आवड आहे ती निर्माण होत जाते आणि त्याला वाचनाची आवड आहे ही त्याची रियालिटी बनते. तसं कोणत्याही बाबतीत घ्या. आता उदाहरण घेऊया आपण पब्लिक स्पीकिंगचं. जनरली काय होतं की पब्लिक स्पीकिंगमध्ये आपण जर लहानपणी काहीतरी बोललो असू किंवा लोकांसमोर बोललो असू शाळेमध्ये, तर आपण थरथर कापतो किंवा बोलताना घाबरतो. तर त्याच्यामुळे आपल्याला काय वाटतं की आपण लोकांसमोर बोलताना घाबरतो म्हणून. पण तुम्ही जरा थोडा लहान मुलांकडे जरा ऑब्झर्व करत असाल तर तुम्ही बघू शकता, लहान मुलं खूपच म्हणजे त्यांना काय फरक नाही पडत लोक काय विचार करत आहेत. ते काहीही करतात, नाचतात, धावतात, बागडतात, लोक चिडवतात, लोक काय बोलतात, त्यांना काही फरक पडत नाही. पण आपण थोडेसे मोठे झाल्यावर ते असं काय होतं, तर काय होतं की लोकांच्या गोष्टी आपण ऐकून आपल्या पण मनावरती परिणाम होतो की बऱ्याच लोकांना पब्लिक स्पीकिंगची भीती असते ना. त्यांना लोकांशी बोलायला ते घाबरतात. मग हळूहळू त्यांची गोष्टी ऐकून आपल्याला पण वाटायला लागतं की आपण पब्लिक स्पीकिंगसाठी घाबरतो आहे. किंवा आणि त्याशिवाय आपल्याला ही पण भीती असते की लोक काय म्हणतील, लोक आपल्याला हसतील. तर या सगळ्या गोष्टी आहेत. आणि आणि मी जसं स्टेजवरती उभं राहीन त्यावेळी या सगळ्या गोष्टी माझ्या मनात चालू होतील की लोक माझ्याबद्दल काय म्हणतील, लोक हसतील, लोक आपला मजाक उडवतील, आपलं काय कोण ऐकून घेणार नाहीत, की आपलं काय महत्त्व देणार नाहीत. आणि त्याच्यामुळे काय होणार की मी थरथर कापायला लागणार, स्टेजवरती जाणार, काय बोलायचं ते विसरूनच जाणार आणि काहीतरी थातूरमातूर बोलून खालती येणार. तर आपलं ही जर आयडेंटिटी बदलायची असेल तर आपल्याला काय करायला लागेल, तर आपल्याला सतत प्रयत्न करायला लागतील. जर मी पब्लिक स्पीकिंगमध्ये वाईट आहे ही माझी आयडेंटिटी मला जर खोडून काढायची असेल तर मला सतत स्टेजवरती जायला लागेल, मला सतत बोलायला लागेल, लोकांशी संवाद साधायला लागेल. त्याशिवाय स्वतःला सेल्फ ॲफर्मेशन हे पॉझिटिव्ह द्यायला लागतील की हां, मी लोकांशी छान बोलतो आहे. थोड्या चुका होऊ शकतात अशा गोष्टींमध्ये, पण स्वतःला समजावायला पाहिजे की ठीक आहे, आधी तर मी काहीच बोलायचो नाही, आता तर बोलतो आहे, आता मी स्वतःला इम्प्रूव्ह करतो आहे, आता माझी आयडेंटिटी चेंज होते आहे आणि चेंज होते आणि ती होणार आहे.
आणि चुका तर प्रत्येक माणसाकडून होतात, मोठ्या मोठ्या माणसाकडून होतात. सचिन तेंडुलकर कधी शून्यावर आऊट होत नाही का? लता मंगेशकरचा सूर कधी चुकत नाही का? एखादा मोठा वक्ता कधी फंबल होत नाही का? पण ते त्या गोष्टींना जास्त महत्त्व देत नाहीत. महत्त्व इतकंच देतात की जर मी आता चूक केली आहे तर मी त्याच्यातून कसं काय सुधारीन, मी त्याचं इस्टिमेशन करायचं, त्याच्यामध्ये कशी सुधारणा करू शकतो याच्यावरती विचार करायचा आणि पुढे जायचं. ती गोष्ट मनात धरून ठेवली आणि समजा एखादा माणसाला स्टेजवरती जाण्याची भीती वाटली, त्यांनी तो बोलला, घाबरला, खालती आला आणि मग तो फक्त हाच विचार करतो आहे की अरे यार मी स्टेजवरती जायला घाबरतो, मी आता स्टेजवरती चढणारच नाही म्हणून. हा विचार केला की स्टॉप, त्याची प्रगती स्टॉप. त्याची पब्लिक स्पीकिंगची जी प्रगती आहे ती पूर्णपणे खुंटणार. तो एक पाऊलही पुढे जाऊ शकणार नाही. त्यामुळे सतत प्रयत्न करणं आणि लोक काय बोलतात त्याला दुर्लक्ष करणं हे अत्यंत महत्त्वाचं आहे. त्याच्यानुसार आपण आपली आयडेंटिटी बनवता कामा नाही. शिवाय ही आयडेंटिटी अत्यंत महत्त्वाची आहे, कारण जेव्हा आपण एखादी सवय लावली, एखादी गोष्ट केली, समजा पब्लिक स्पीकिंग केली, 30 दिवस मी लोकांसमोर जाऊन बोललो, छानपैकी बोललो, प्रॅक्टिस केली, सगळ्या गोष्टी केल्या, पण माझ्या मनात कुठेतरी हे आहे की मी माझी आयडेंटिटी चेंज करत आहे, पण मी अजून बदललेलो नाही, मी सवय लावत आहे. हे जर डोक्यात आपल्या असेल आणि समजा 30 दिवसानंतर काहीतरी फंबल झाला, ब्रेक झाला पब्लिक स्पीकिंगमध्ये, 10-15 दिवस ब्रेक झाला, तर परत निगेटिव्ह विचार मनात चालू झाले की मी पब्लिक स्पीकिंग करू शकत नाही, मी पब्लिक स्पीकिंगमध्ये चांगला नाही आहे, मी लोकांसमोर बोलताना घाबरतो, लोक काय म्हणतील याची मला भीती वाटते, हे सतत त्यांनी विचार चालू केले, तर मग काय होईल की तो परत त्या मूळ पदावर येईल. मग त्या 30 दिवसांची जी मेहनत आहे, त्याची 30 दिवस त्यांनी मेहनत केली पब्लिक स्पीकिंगसाठी, ती पूर्णपणे पाण्यात जाईल. त्याच्यामुळे त्यांनी जेव्हा 30 दिवस तो मेहनत करेल तेव्हा हे स्वतःला सांगितलं पाहिजे की माझी आयडेंटिटी बदललेली आहे. स्टेजवरती जो घाबरणारा माणूस होता तो मी नाही आहे, तो मी नव्हेच, तो जुना होता, तो गेला, आता हा नवीन आहे, हा नवीन माणूस आहे. त्याचं नाव समजा सचिन आहे, तर हा नवीन सचिन आहे. तो स्टेजवरती घाबरणारा सचिन गेला, माझी आणि त्याची ओळख नाही आहे पब्लिक स्पीकिंगच्या क्षेत्रामध्ये. तो मी नव्हेच, तो घाबरायचा, मी नाही घाबरत. आणि तो स्वतःची जेव्हा अशी आयडेंटिटी बनवेल तेव्हा भलेही त्याला 30 दिवस प्रॅक्टिस केल्यानंतर 10 दिवसांचा ब्रेक लागेल, तेव्हा तो त्याच्या आयडेंटिटीवरती ठाम राहील. कारण त्याला माहिती आहे त्यांनी स्वतःची आयडेंटिटी, स्वतःच्या मनात स्वतःची जी ओळख आहे, स्वतःच्या मनात त्यांनी जे पब्लिक स्पीकिंगबद्दल स्वतःला काय वाटतं, म्हणजे मी पब्लिक स्पीकिंग चांगल्या प्रकारे करतो हे त्यांनी स्वतःला सांगितलेलं असेल आणि ते त्यांनी स्वतःची आयडेंटिटी आणि मी चांगल्या प्रकारे पब्लिक स्पीकिंग करतो अशी त्यांनी स्वतःची ओळख बनवलेली असेल, तर मग 10 दिवस ब्रेक लागून पण त्याच्या पब्लिक स्पीकिंगवरती काहीही फरक पडणार नाही. तो असाच बोलत राहील, बिनधास्तपणे बोलत राहील. तर त्यामुळे आता मी तुम्हाला एक उदाहरण दिलं पब्लिक स्पीकिंगचं, तसं तुमच्या सगळ्या सवयींवरती या गोष्टी लागू करा. जनरली काय होतं की कोणतीही सवय असेल, समजा व्यायामाची सवय असू दे, मेडिटेशनची सवय असू दे, योगाची सवय असू दे, अभ्यासाची सवय असू दे, या ज्या सगळ्या सवयी आहेत आपण काही दिवस करतो, मग नंतर आपण सोडून देतो, कारण आपण ती स्वतःची आयडेंटिटी बनवलेली आहे की मी काही दिवस एखादी गोष्ट करतो, त्याच्यानंतर मी ती सोडून देतो. पण तुम्ही अशी आयडेंटिटी बनवली की मी एखादी काम करतो ना, ते मी कन्सिस्टंटली करतो, आणि कन्सिस्टंटली केल्यावरतीच त्याचा एक ट्रॅक ठेवायचा की समजा मी 30 दिवस एखादी गोष्ट 30 दिवस मी अभ्यास करत असेल, मग ती ट्रॅक ठेवायचा की मी 30 दिवस 2 तास अभ्यास करतो आहे. आणि मग जेव्हा पण ब्रेक येईल, आता एखाद्या सवय बऱ्याचदा कंटिन्यू नाही होत, बऱ्याच सवयी कंटिन्यू होत नाहीत. 10 दिवस समजा ब्रेक आला तर ठीक आहे, ब्रेक आला, 10 दिवस ब्रेक आला, 30 दिवस खोलून बघायचे की हां मी 30 दिवस अभ्यास केला म्हणजे मी कन्सिस्टंट आहे, आणि परत चालू, आणि ते जे 30 दिवस केलं ना, त्याची
त्यावेळी जी एनर्जी होती ना ती परत रिजनरेट होईल आणि परत तुम्ही अभ्यासाला लागाल. आणि त्यावेळी तुमच्या मनात असेल की मी माझी आयडेंटिटी बदललेली आहे. काही काळासाठी मी थोडासा डिस्ट्रॅक्ट झालो होतो आणि बरेच लोक डिस्ट्रॅक्ट होतात. मोठे लोक डिस्ट्रॅक्ट होतात. सचिन तेंडुलकर, लता मंगेशकर, अगदी मोठे नेते, सगळे लोक डिस्ट्रॅक्ट होतात. तर मी डिस्ट्रॅक्ट झालो तर काय मोठी गोष्ट आहे. स्वतःला परत मूळ पदावरती आणायचं, परत प्रयत्न करायचा आणि परत पावलं उचलायला चालू करायची, परत अभ्यास चालू करायचा, परत मूळ पदावर येणार आणि माझी आयडेंटिटी जी आहे तीच राहणार. सचिन तेंडुलकर शून्यावरती आउट होतो म्हणून त्याची आयडेंटिटी बदलते का? तो एक महान बॅट्समन होता आणि तो तसाच राहणार आणि तो तसाच राहिला. शेन वॉर्ननी समजा एका मॅचमध्ये 10 ओव्हरमध्ये जास्त रन दिले, 90 रन दिले म्हणून त्याची आयडेंटिटी बदलली का? नाही. त्यांनी त्याची आयडेंटिटी बदलली नाही. त्यांनी स्वतःचा ॲनालिसिस केला, मी कुठे चुकलो, काय चुकलो आणि स्वतःचा जो लेग स्पिन आहे त्याच्यामध्ये त्यांनी इम्प्रूव्हमेंट केली आणि त्यांनी खेळाडूंचा अभ्यास केला आणि मग त्यांनी स्वतःला बदललं आणि मग पुढच्या मॅचमध्ये चांगला परफॉर्म केला. तसंच काही दिवस झाला चुकीचा परफॉर्म, काही दिवस डिस्ट्रॅक्ट झाला, इट्स ओके, नो इश्यूज. परत या, परत आपल्या मूळ पदावर या. माझी आयडेंटिटी काय आहे ती बदला. तुम्ही तुमची आयडेंटिटी बदललीत तर तुम्ही मूळ पदावर येण्यासाठी खूप सोपं जाणार आहे. तर मित्रांनो, ही गोष्ट ध्यानात ठेवा. आपण आज पाहिलं की आयडेंटिटीचे 3 प्रकार. सगळ्यात महत्त्वाचा आयडेंटिटीचा प्रकार आहे सेल्फ आयडेंटिटी. मी माझ्याबद्दल काय विचार करतो आणि ती कशी बनत जाते. ती कशी बनत जाते आणि चुकीची आयडेंटिटी म्हणजे निगेटिव्ह आयडेंटिटी आहे, ती बदलण्यासाठी आपला काय प्रयत्न करायला लागतात याबद्दल मी तुम्हाला सांगितलं. तर माझा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच लाईक करा. काही तुम्हाला कमेंट असतील, तुमचे प्रश्न असतील, तुम्हाला काही विचारायचं असेल, तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल, आवडला नसेल, हे कमेंटमध्ये जरूर कळवा. आणि आपली अशाच नवीन गोष्टी जाणून घेण्यासाठी, पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट करण्यासाठी माझ्या चॅनलवर सतत येत राहा. थँक्यू, धन्यवाद, नमस्कार, फिर मिलेंगे, बाय.